लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अतिवृष्टीच्या पावसाने जुनी बोरगडी, राजानगर येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। संपूर्ण शेती खरडून गेल्याने शासनाने सरसकट आर्थिक तात्काळ मदत करावी। हवामान अंदाज यानुसार 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या काळात अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले होते। त्यानुसार अतिवृष्टीच्या पावसाने हाहाकार केला। त्याच पावसाचा फटका म्हणून पुसद तालुक्यामध्ये ढगफुटीसारख्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे। तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीच्या पावसाने तडाखा दिल्याने सर्वच शेती खरडून निघाल्याने अतोनात नुकसान झाले आहे। पुसद शहरालगत असलेल्या बोरगडी ग्रामपंचायत अंतर्गत जुनी बोरगडी, राजनगर या परिसराला 1 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जुनी बोरगडी येथे प्रत्येक घरात पाणी शिरल्याने संपूर्ण नागरिक उघड्यावर पडले आहेत। शेतात आलेले पीक भुईसपाट झाल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आज एक प्रकारे देशोधडीला लागला आहे। गावातील सामान्य नागरिक, श्रमिक, मजूर यांच्यावर सुद्धा या पावसामुळे उपासमारीची वेळ आली आहे। आज सकाळपासून थोडी पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेती, गाव परिसर व शेताकडे बघून ढसाढसा रडताना दिसत होते। त्याचबरोबर गावातील नागरिकांच्या प्रत्येक घरामध्ये पाणी गेल्याने त्यांच्या संपूर्ण घरातील सामान आणि साहित्याची नासधूस झाली। त्यामुळे सामान्य नागरिक उघड्यावर आले आहेत। सर्व शेतकरी व गावातील नागरिकांनी तात्काळ पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाकडे मागणी केली आहे। शासनाने ती मागणी त्वरित मंजूर करून सामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना मदत करावी या आशेने सर्व नागरिक बघत आहेत। विधान परिषदेचे माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा केला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत करावी या मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे रिपब्लिकन वार्ताचे विदर्भ उपसंपादक यांच्याशी बोलताना सांगितले। आज शेतकऱ्यांचा बैलपोळा आनंदाचा सण असताना सुद्धा त्यांना दुःखाने साजरा करावा लागत आहे, ही मात्र शोकांतिकाच म्हणावी लागेल। यावेळी प्रामुख्याने उपस्थित विधान परिषदेचे माजी आमदार निलय, सरपंच साखरे, गणेश हिंगमिरे, ओम प्रकाश शिंदे, पोलीस पाटील नामदेव ढगे, ग्रामपंचायत सदस्य शरद ढेंबरे, तलाठी श्री चव्हाण, ग्रामसेवक राजेंद्र इसळकर इत्यादीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओम भाऊ मला बोलले, मी कालपासून त्यांच्या सातत्याने शिंदे साहेबाला बोलत आहे। आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी बोलतो आणि मंत्री महोदयांशी बोलतो। सगळीकडेच हा पाऊस झालाय। आता आम्ही वडसद मध्ये गेलो तर त्या ठिकाणी त्या वडसद मध्ये काहीच नाही, जायच्या घराने काहीच नाही राहिलं साहेब, काहीच जाता येईन जाई घरी राशन बी नाही, कोणाची तहसीलदार साहेबांना बोलतो आता इथून गेल्यानंतर। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। निलयजी नाईक आलेले, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सर काय म्हणता, आजची जी परिस्थिती बघता आपल्याला काय म्हणायचं या ठिकाणी। काल जो पाऊस झाला तो ढगफुटीसारखंच स्थिती पूर्ण आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेली आहे। विशेषतः पुसद तालुक्यातील ही जी गावं आहेत, म्हणजे वडसद आहे, आता बोरी मच्छिंदर आहे, ही स्थिती जुनी बोरगडी आहे, या सगळ्या स्थितीला पाहता अत्यंत वाईट स्थिती आहे। आज दुर्दैवाने काल हे पाऊस झाला आणि आज शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण आहे, पोळा आहे, आणि आजच्या दिवशी ही स्थिती पाहताना अत्यंत वाईट वाटतं। आमचा शेतकरी जो वर्षभर मेहनत करतो आणि त्याची शेती जोपासतो, काल तर अशी स्थिती होती। आमच्या या स्थानिक नेत्यांनी, ओम शिंदे असतील, सगळ्यांनी सांगितलं की या ठिकाणी जीव मुठीत धरून अगदी ही लोक जीव कसं वाचवायचा ह्या प्रसंगी त्यांनी तो विचार पहिला केला। आणि आज ही स्थिती पाहायला आम्हाला काल तर येता आलं नाही, कारण या गावालाच पाण्याने वेढा घातलेला होता, परंतु आज स्थिती पाहून अत्यंत वाईट वाटतं। आम्ही शासकीय मदत जेवढ्या तातडीने होईल या ठिकाणी SDO साहेब असतील, तहसीलदार असतील, BDO असतील, बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, सर्व मिळून काम करत आहेत। पटवारी आहेत, ग्रामसेवक आहेत, ती मंडळी काम करत आहेत आणि जास्तीत जास्त
ह्या गावाला लवकर रिस्टोअर कसं करता येईल, इलेक्ट्रिसिटी आहेत त्यांचंही काम सुरू केलं त्या लोकांनी. आता दुर्भाग्यपूर्ण जी घटना ही काल घडलेली आहे, अत्यंत वाईट आहे. आणि मला असं वाटतं आमचा शेतकरी, आमचा सामान्य माणूस या ठिकाणी अडचणीत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. हो, शेतकऱ्यांचा सर्वे तर होणारच आहे, परंतु या ठिकाणी जे रोजगार आहेत, जे दैनंदिन काम करतात, त्यांचं पण आज म्हणजे आज त्यांची परिस्थिती अशी झाली की त्याला कामाला जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आर्थिक मदतमधून शासनाकडे कोणत्या प्रकारचं आपण आवाहन करतो? निश्चितपणे आता जिल्हाधिकारी साहेबांना सकाळी कॉल केला होता, परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये होते म्हणून बोलू शकलो नाही. मी इथून गेल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी साहेबांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलतो, कारण कालपासून सर्व मोबाईलच्या रेंज गेलेल्या आहेत, सर्व सिस्टमच आपल्या तालुक्याची बंद पडली होती. आता सगळं हळूहळू रिस्टोअर होत आहे, म्हणून इथून गेल्यानंतर सगळ्यांशी फोनवर बोलून जी मदत तातडीने आमच्या लोकांना करता येईल त्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी काल 1 तारखेला अति मुसळधार असा पाऊस आला. ढगफुटी सदृश्य परिस्थिती होती. सकाळी 6 वाजतापासून 9:30 पर्यंत होत्याचं नव्हतं झालं. म्हणजे अशी परिस्थिती होती की यावेळेला आम्ही इथं असताना अजून जर एक 10 ते 15 मिनिट पाऊस आला असता तर कदाचित आम्ही सर्वजण तुम्हाला धरणामध्ये सापडलो असतो, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि अत्यंत बिकट अशी परिस्थिती होती. पूर्ण जे रस्ता आहे ते पूर्ण तुटलेला आहे आणि पूर्ण आमचा संपर्क तुटला. आणि काल एक दुर्दैवाची गोष्ट अशी, काल पूर्ण नेटवर्क बंद असल्यामुळं आमचं कोणासोबत संपर्क सुद्धा होत नव्हता. तरी आम्ही माजी आमदार निले नाईक साहेब आणि तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क केला. इथं लाईट नाही आहे, पाणी पूर्ण जे काही घाण पाणी आहे ते पिण्याच्या पाण्यामध्ये पूर्ण धसलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी धसलं होतं. तर त्यामुळं खूप वाईट परिस्थिती इथं आहे आणि पूर्ण इलेक्ट्रिकचे पोल सुद्धा इथे तुटलेले आहे. तर प्रशासनानं तात्काळ इथं लक्ष देऊन, कारण येणाऱ्या 2-3 दिवसात अजून पाणी सांगितलेलं आहे, तर त्यामुळं शासनानं लवकरात लवकर लक्ष देऊन आम्हाला जनसामान्यासोबत आणावं, कारण आम्ही पूर्ण मागं पडलेलो आणि आमचा संपर्क पूर्णपणे होणार आहे. काल संध्याकाळी आमची बीडीओ साहेबांनी VC घेतली. त्याच्यावरती त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की बा प्रत्येकाच्या घरी जा, दरवाजापर्यंत जाऊन जे जे नुकसान झालेलं ते नमूद करा आणि तात्काळ 3-4 वाजेपर्यंत अहवाल सादर करा. मी गावात फिरलो सगळ्याच्या घरी फिरल्यानंतर मला परिस्थिती दैनंदिन वाटली. मी सगळ्याचे नावं नमूद केले आणि मी तसा अहवाल तहसीलदार साहेबाला आणि BDO साहेबाला देणार आहोत. निश्चितच आपली ही मदत असते, ही शासनाची मदत असते, ही तुमच्या लिहिल्यावर असते, परंतु स्थानिक इथलचे जे नागरिक आहेत, जे दैनंदिन रोजगार करतात, त्यांना असा काही शासनाचा आधार मिळतो का, जे आपण नगदी आर्थिक स्वरूपामध्ये म्हणतो, तर तशी प्रकारची काय आपली रचना आहे निधी देण्याची? तहसीलदार साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत की 5,000 रुपये सानुग्रह मतदान त्यांनी यादी सादर केल्यानंतर देणार आहेत. त्यांनी सगळ्यांना तातडीची मदत 5,000 रुपयाची देणार आहेत ते. आता येथील सरपंच यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय म्हणता, कालचे जे पाऊस झालेला अतिवृष्टीचा, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? कालचा जो पाऊस झालेला महाभयंकर पाऊस झाला. कधी असा पाऊस 50 वर्षात आला नाही असा पाऊस कालचा झालेला आहे. त्यामुळं ते जुनी बोरगडी येथील अतोनाच म्हणजे ग्रामस्थांचं नुकसान आणि रोड खूप पूर्णपणे फुटून गेलेला आहे. गावात येण्या जाण्यासाठी कुठेही जागा राहिली नाही आहे. हा जो पाऊस झालेला आहे, मला वाटतं असं 50 वर्षामध्ये अशा प्रकारचा पाऊस झालेला नाही. आपण बघू शकतो की या प्रकार इथलची जी नैसर्गिक परिस्थिती आहे, आम्ही बघताना बघितलं या ठिकाणी येताना रस्ते सुद्धा या ठिकाणी रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलं आणि नाल्याला नदीचं स्वरूप आहे. तर कशा प्रकारचं म्हणजे आपली इथली जी परिस्थिती आहे त्याच्या नागरिकांकडून आपण काय जाणून घेतलं आहे की रात्रभर काढली आपण आणि आजचा जो दिवस आहे, तर आपल्याला काय वाटते की हे किती नुकसान झालेलं असेल? याचे नुकसान असे अंदाज सांगता येत नाही, इतकं भयंकर नुकसान झालेलं आहे. रात्रपासून लोक बाहेर बसून आहेत पारावर. त्याच्यामुळे इथलं नुकसान आता कधी काय सगळे झाल्याशिवाय कळणार नाही. येथील जे स्थानिक आमदार आहे किंवा प्रशासनाचे जे अधिकारी यांच्याकडून तुम्हाला सरपंच म्हणून इथे फोन आलेला आहेत का, किंवा याच्यावर आपल्याला काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? काही प्रशासकीय अधिकारी आम्हाला फोन वगैरे आलेले आहेत. काल पण सुद्धा राजनगर येथे काही प्रशासकीय कर्मचारी आले होते. त्यांनी तो यंत्रणा राबवलेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की इथं कोणी आज सध्या आलेलं नाही. ग्रामसेवक आणि पटवारी हे सुद्धा आलेले आहेत. स्थानिक आमदार यांचा संपर्क झाला का आपला? झाला. कालच्या झालेल्या पावसाचे जे नुकसान आहे ते तातडीनं शासनानं मदत करण्याची कृपा करावी, कारण अर्ध आमचा राजनगर पूर्ण पाण्यात होतं. काल आमदारांनी भेट दिली
आणि शाळामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि लोकांचे घरामध्ये पाणी गेलेलं आहे, त्याचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे. तरी अन्नधान्याचं जनावरं संसारिक साहित्य हे सर्व वाहून गेलं. त्यामुळं शासनानं त्वरित मदत करण्याचे कृपा करावी. निश्चित गावकरी मंडळी आणि तहसीलदार सुद्धा आणि आमदार आम्ही स्वतः गावाची पाहणी केली. पूर्ण गावातील पूर्ण नागरिक लोक पूर्ण काढण्यासाठी पूर्ण आणि जवळपास 10 घरं पूर्ण पाण्याखाली होती आणि 10 घरातून तुमच्या माझ्यासाठी कोणाचंच काही थोडंसं बी वाचलं नाही आहे. आणि याचे जनावरं काही बकऱ्या मेल्या, यांच्या काही बरेच काही एवढं नुकसान झालं आहे. जवळपास 3 घंटे हे पाण्यात होतं पूर्ण घरी. बरेच स्वतः आमदार आला, आमदारांनी पाहणी केली व तसेच गावकरी मंडळी पूर्ण आली. सरपंच आला, शरद डेंबरे, हे बरेच आमचे बोरगडीचे लोक आलेत. आणि एवढं काय नुकसान झालं आपण स्वतः प्रत्यक्ष करून आता स्वतः पाहणी करावं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाऊस झालेला, परंतु यावर्षीचा पाऊस हा निश्चितच 50 वर्षातील काळातील हा अत्यंत अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे. जसं आपण बघता की या नाल्याला ओढ्याचा जो पूर आहे ती पूर नियंत्रण रेषा आहे. आपली काय अशी मागणी आहे का पुनर्वसनाची की जेणेकरून हे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी व्हायला नाही पाहिजेत? आपण नागरिक म्हणून या ठिकाणचे स्थानिक आपली अशी काही मागणी आहे का? नाही, असं माझं म्हणणं एक आहे की संरक्षित एक जर भीत दिली पाठीमागं तर बा शासनानं जर दिलं तर यांना कालवायची, यांना उठायची काय गरज पडणार नाही कुठं. आणि आमचे सासरे जवळपास इथं 95 वर्षाचे आहेत. यांच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 70 वर्षापासून असा एवढा पूर कधीच आला नाही. त्या उद्देशाने तो लोक बसले आहेत. आणि एवढं काय नुकसान झालं शेतकऱ्यासुद्धा, गावकऱ्याचं तुम्हाला सांगतो झोपायची व्यवस्था नाही आज. त्यांचे आथरून गिथरून सर्व बाज पलंग पूर्ण गेलेत, सिलेंडर सुद्धा पूर्ण गेले त्यांचे. पूर्ण जवळपास आमच्या गावातले 25 घरं म्हणजे तुमच्या माझ्या पूर्ण पाण्याखाली होते. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.